आपल्या समोर येतोय छोटा मावळा पद्मनाभ गायकवाड. सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. सांग सांग पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. गाय वासरे हंबर तीरे वेडी झाली ती वनचरे. गाय वासरे हंबर तीरे वेडी झाली ती वनचरे. गोपाळ सगळे दुःखी झाले. गोपाळ सगळे दुःखी झाले. कोण सुचवी औदसा. कोण सुचवी औदसा. पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. कोणत्या रागावर आधारित होतं रे? पिलू. बहुत अच्छे. पद्मनाभ, चांगला अटेम्प्ट होता तुझा, पण नेहमीसारखा नाही झाला तुझं. म्हणजे तू जसा नेहमी गातोस जोशामध्ये कॉन्फिडेंटली, मला वाटतं पहिल्यांदा तुझा तो कॉन्फिडन्स नव्हता. आता हीच वेळ आहे, सगळ्यात जे तुम्हाला चांगलं तुमचं जमतं ते तुम्हाला सादर करायचं आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. खूप चांगलं गायचं आहे मित्रा तुला. ओके, ऑल द बेस्ट. पद्मनाभ, छान गायलास. हे गाणं तसं कठीण आहे, कारण खूप बारीक बारीक कोरीव काम आहे या गाण्यामध्ये. आणि खरंच कौतुक वाटतं ज्ञानेश्वर मेश्राम यांचं, की या मंचावरून त्यांचा जन्म झालेला आहे, इथून त्यांची सुरुवात झालेली आहे. आणि आज त्यांची गाणी जेव्हा सगळे स्पर्धक गातात तेव्हा त्यांना खूप छान वाटत असेल. आणि अशीच मेहनत सगळ्यांनी केली पाहिजे. असं नाव कमवलं पाहिजे की आपली गाणी पुढची जनरेशन गाईल. ओके, तर तुझा अटेम्प्ट खूप छान होता. तेवढी एनर्जी तुझी दिसली नाही आज, सुराला कुठे कुठे गेलास, पण तुझा प्रयत्न स्तुत्य होता. कारण एक वेगळ्या प्रकारचं गाणं गायलास, गायकी अंगाचं गाणं गायलास. त्यामुळे माझ्याकडून तुला चांगले मार्क मिळतील. ओके, ऑल द बेस्ट. अथर्व, एक मिनिट. हा, अरे गेला की हा? मला वाटलं जातो का काय आता. हे काय? आणि आम्ही जेव्हा कराडला गेलेलो ना तेव्हा एक दुकानदार भेटला रांगोळीचा. हा, तर रांगोळीच्या दुकानदाराने सांगितलं, ए तू पद्मनाभच ना? मी म्हणलं हो. मग माझं एक काम करशील का? मी म्हणलं करेन. काय? शरीरला याच्यावरनं रांगोळी काढायला सांग आणि तू पुसून जा असं म्हणले. दे तर. छान पुसेल काय? जोरदार काय. आणि आता सेफ झोन का डेंजर झोन बघूयात. पद्मनाभ, तू सेफ झोन मध्ये आहेस. काँग्रेस. थँक्यू.